डोंबिवलीमध्ये MIDCत भीषण स्फोटानंतर 3 कंपन्यांना आग, 2 जणांचा मृत्यू, 35 ते 40 जण जखमी, 8 जणांना बाहेर काढलं. आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवलीमधील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती. अहमदनगरमध्ये प्रवरा नदीमध्ये बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRFच्या पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू. उजनी धरणात बुडालेल्या सर्व 6 प्रवाशांना जलसमाधी, बोट बुडाल्यानं दुर्घटना. सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांची हजेरी, ठाकरे गटाचा संताप, हकालपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी करणार नाही, दिला इशारा. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती, मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये घेणार दुष्काळाचा आढावा. फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे आता गप्प का? पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणावरून नितेश राणे यांचा हल्लाबोल.